नमस्कार मित्रांनो. अर्थातच मी रामेश्वर आपल्या भेटीस पुन्हा चालू आहे. श्री स्वामी समर्थ आत्मिक ऊर्जा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मला येण्याचं कारण फक्त इतकंच आहे की आज गुरुवार आहे, 8 जानेवारी. या निमित्ताने मला या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते. ती म्हणजे अशी की आज या चॅनलला एकूण 25,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने मी आपल्या भेटीस आलेलो आहे. मित्रांनो, आपण मला खूप प्रेम दिलं, सहकार्य केलं. या जीवनाच्या वाटेवर असताना खूप चढ उतार आले, खूप सुख आले, खूप दुःख आले, मान सन्मान, अपमान पचवले. कोणी ओढण्याचा प्रयत्न केला, कोणी पाडण्याचा प्रयत्न केला, कोणी धीर देण्याचा प्रयत्न केला. परंतु असं असताना निश्चितपणाने एक मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आयुष्यामध्ये आपण जर खरे आहोत तर आपल्याला कोणालाही घाबरायची गरज नाही. आणि म्हणून जे काही आपण करू ते स्वामींचं अधिष्ठान ठेवून करायचं आणि विश्वास ठेवायचा की एक ना एक दिवस कधी ना कधीतरी आपल्याला निश्चितपणाने यात यश संपादन होईल, यात शंका नाही. विषय खूप काही आहे. आपण ज्यावेळेस चांगलं काम करतो, चांगलं काम करत असताना अनेक खेकडे येतात, खेकडे जातात, त्यांची लायकी दाखवून, त्यांची उंची दाखवून. परंतु आपण आपलं काम सोडायचं नसतं. आयुष्यामध्ये खूप त्रास होतो. चांगलं काम करताना तर निश्चितच त्रास होतो. परंतु मित्रांनो, घाबरायचं नाही. आपण एक चांगल्या पद्धतीने, एक चांगल्या विचाराने इथून पुढेही असंच एकमेकांना साथ देऊन आयुष्याच्या या वाटेवर खूप काही पुढे जात असताना आपली देण्याची वृत्ती आणि देण्याची भूमिका ही आपल्या मनात, आपल्या विचारात, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती असली पाहिजे. म्हणून जे काही विचार मनात ठेवून मी कार्याला सुरुवात केली ती कधी बंद होणार नाही. काही जणांना खूप आनंद वाटला की आता काय झालं, परंतु काही होणार नाही बाळा. परंतु ज्यांनी अडथळा निर्माण करा, ज्यांनी कार्यात खोडसाळपणा आणून कार्य बंद करण्याचा प्रयत्न केला, त्यांना काळ, वेळ आणि परिस्थिती सोडणार नाही ही मात्र निश्चित आहे. असे खरकटे किती आले आणि खरकटे किती गेले, परंतु त्यांनी त्यांची योग्यता, त्यांची उंची ही फक्त गेटच्या बाहेरच उभी असलेली असावी असं माझं मत आहे. म्हणून चांगला विचार करा, चांगलं कार्य करा. त्रास होईल, जर त्रास झाला तरच समजायचं की आपण चांगलं कार्य करतोय. आणि निश्चितपणाने अशा वेळेला एक स्वर बारीक आवाजात आपल्या कानाशी ऐकू येईल आणि तो म्हणजे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही शक्ती विलक्षण आहे. ही विचाराच्या पलीकडची शक्ती आहे. जिथं आपली बुद्धी संपते, जिथं आपलं राजकारण संपतं, जिथं आपलं छल, कपट, तिरस्कार, घाणेरडी वृत्ती, एकमेकांना खेचण्याची वृत्ती जिथे संपते तिथे स्वामींची शक्ती सुरू होते. परंतु मित्रांनो, एक लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा जो आश्वासक शब्द आहे, तो आश्वासक शब्द निश्चितपणाने सर्वांना प्रेरणादायी ठरेलच, यात शंका नाही. परंतु एक लक्षात ठेवा, कोणी येवो, कोणी जावो, परंतु निश्चितपणाने काही मंडळी ही माझ्यासोबत कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहतील. जी जी काही सेवा करतात सायंकाळच्या वेळेला, आता इथून पुढेही ध्यानाच्या माध्यमातून, या अगोदरही गेली 1-1.5 महिन्यापासून सेवेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा मी निश्चितपणाने प्रयत्न करतोय. अशा ठिकाणी आपण जी काही सेवा चालू ठेवलेली आहे ती चालूच राहू द्या.
परंतु एक मात्र नक्की आहे, निश्चितपणाने 2026 हे प्रत्येकाला ज्याची त्याची योग्यता निश्चितपणाने दाखवेल. परंतु ज्यांचे विचार शुद्ध आहेत, ज्यांचं कार्य करण्याची प्रवृत्ती शुद्ध आहे, ज्यांच्याकडे देण्याची वृत्ती आहे, ज्यांना दुःख पचवण्याची ताकद आहे, त्यांना निश्चितपणाने हे वर्ष सफल, सुंदर आणि यशस्वी जाणार यात ती मात्र शंका नाही. परंतु ज्यांना खूप आनंद झाला त्यांनी बघावं बा आता काय आहे ते. परंतु निश्चितपणे 2026 मध्ये तारेवरची कसरत आहे. त्यांना प्रत्येक क्षणी काळ, वेळ आणि परिस्थिती त्यांच्या प्रत्येक केलेल्या कार्यातल्या, अडथळ्यातल्या, तिरस्कारातल्या, घृणास्पद गोष्टीबद्दलच्या प्रत्येक गोष्टीबद्दलचा जो काही भाव आहे तो विचारल्याशिवाय राहणार नाही. परंतु मी कालही देत होतो, आजही देत आहे आणि उद्याही देत राहील. परंतु चाटुगिरी आणि चमचेगिरी करून कार्य होत नसतं. कार्य होतं ते फक्त आणि फक्त चांगल्या विचारातून. अरे माझं तर मत आहे, बूट पॉलिश करा, पण तो बूट चाटून आपलं जीवन चालवू नका. याला लोक चाटुगिरी म्हणतात. आणि निश्चितपणाने मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की बुटात चाटून जगणारे भरपूर आहेत, परंतु त्यांची योग्यता ही घरात नाही आहे, त्यांची योग्यता गेटच्या बाहेर आहे. म्हणून आपण आपल्या विचाराने पुढे जाऊया. जाता जाता मी परत एकदा एवढंच एक सांगेल की या 2026 मध्ये जीवजंतू, पशु पक्षी यांना दाना द्या, पाणी द्या. रवा साखर मिक्स करून मुंग्यांना द्या. बेसन पिठाचे लाडू असतील तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपली जी उंदीर असतात, घूस असतात, त्यांना द्या. गाईला चारा द्या, गाईला घास द्या. अशा पद्धतीने फक्त नुसतं संदेश द्यायचा नाही, तर यामध्ये या 2026चं तथ्य निश्चितपणाने अडकलेलं आहे. आणि म्हणून सार्वजनिक स्वरूपामध्ये सेवा करत असताना देण्याची वृत्ती ठेवा. हे 2026 तुम्हाला इतकं काही देऊन जाईल, इतकं काही देऊन जाईल की तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये सुद्धा विचार करू शकणार नाही, इतकं तुम्हाला या 2026 मध्ये मिळणार आहे. परंतु ज्यांनी दिलं, आत्तापर्यंत चांगलं दिलं, त्यांनाही देणार आहे. आणि ज्यांनी ओरबडून खाल्लं, ज्यांनी दुसऱ्याच्या ताटामध्ये माती टाकली, त्यांनाही निश्चितपणाने हे 2026 वर्ष देईल यात शंका नाही. आणि आत्मविश्वासाने सांगतो, ह्या वाणीतून सांगतो, जे बोललोय आत्तापर्यंत ते निश्चितपणाने खरं ठरलेलं आहे. आणि ज्यांना ज्यांना आत्ता या ठिकाणी जे मला बघत आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे की जे बोललं जातं ते खरं होतं. म्हणून मित्रांनो, काळजी करू नका. वेळ आली, वेळ आली, घाबरू नका. चांगल्या जे कार्य करणाऱ्या व्यक्तींनी असो, मग ते कोणी असू दे, त्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्यांनी 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 त्रास दिला, चांगल्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करून मला शारीरिक मानसिक कष्ट देण्याचा प्रयत्न केला आणि हसले, त्यांचं काय होईल हा देव जाणे. परंतु मित्रांनो, कोणी काही करो, आपण आपलं काम करत चालायचं आहे. आपल्या पाठीशी स्वामी होते, आहे आणि राहतील. म्हणून जाता जाता मी फक्त इतकंच सांगेल, कधी माझ्यासोबत होते, आहेत आजही आणि उद्याही राहतील. जरी ते माझ्यासोबत आहेत किंवा नाहीत, परंतु माझ्या विचारासोबत ते नक्कीच आणि निश्चितच आहे. आणि त्यांनी
स्टेटसच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून मला ऐकण्याचा, बघण्याचा प्रयत्न करावा आणि जे जे सांगण्यात येईल ते करण्याचा प्रयत्न करावा. परंतु ज्यांनी ज्यांनी अपमानित वागणूक दिली, प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडथळे निर्माण केले, मन तोडण्याचे प्रयत्न केले, त्यांनी आता फक्त आणि फक्त देवाला एकच विनंती करावी की आता मला चांगली बुद्धी दे आणि चांगली सद्बुद्धी देऊन इथून पुढे कुठल्याही प्रकारचं माझ्या हातून वाईट होणार नाही आणि निश्चितपणाने चांगलं होईल, ही भावना ही प्रत्येकाची असू दे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. मित्रांनो, 25,000 सबस्क्रायबर झालेत, त्याबद्दल मी तुमचे पुनच एकदा मनापासून स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो आणि इथून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देतो. निश्चितपणाने तुमची आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक प्रगती व्हावी. तुम्ही निश्चितपणाने एक विशिष्ट विचाराने, ध्येयाने प्रेरित होऊन एक चांगले कार्य हाती घेऊन ते कार्य तडीस न्याल, मी अशी अपेक्षा करतो आणि निश्चितपणाने या ठिकाणी थांबतो. परत पुन्हा आपण भेटू एका विशिष्ट विचारामध्ये, एका विशिष्ट वेळेमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.